नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जुलै या दिवशी महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? ऑप्शन क्रमांक 3 गोविंदग्रज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या शहरामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 अब्ज एवढी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा भुवनेश्वर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर येथे झाली. हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, नैसर्गिक साधन सामग्री खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक सामग्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्येचा समावेश होत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 2018 झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 खलाटी म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सारखीच आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिले लढाऊ
महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन अभिलाषा बराक हे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक बनले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 96 नागपूर हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 20 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या ठिकाणी 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 200 वर्ष पूर्ण झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभा लोढा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात सध्या किती 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 G20 शिखर परिषद 2022 कोठे सुरू आहे? G20 शिखर परिषद 2022 कोठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया या देशामध्ये G20 शिखर परिषद 2022 सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 G20 शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे? G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय देशामध्ये G20 शिखर परिषद 2023 होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 75 असते. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 15 सदस्य असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 34 सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 2.5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जगात मंकी फॉक्सचा
पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वित्झर्लंड या देशाचा रॉजर फेडरर हा खेळाडू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पेन या देशाचा राफेल नदाल हा खेळाडू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जगत करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? जगात कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 वुहान या शहरामध्ये सापडला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 180 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मंडारीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहित चौहान यांनी रचना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1916 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर टी.सी. थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची निवड झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणी भूषवले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या जिल्ह्यामध्ये 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 124 या कलमानुसार सरन्यायाधीश यांची नियुक्ती केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 93 उस्मानाबाद, ऑप्शन क्रमांक 2 94 नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 95 लातूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5 धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव हे
उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅशच्या सरकारांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3 PV नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे यांनी 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मेळघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात?
भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात, तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भिडतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश उल्हास उल्हास नदीची उपनदी आहे. डॅश डॅश उल्हास नदीची उपनदी आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 75% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 31 व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? 31 व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 असगर वजाहत यांना 31 व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इक्वेडोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे? जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची
पर्यावरण, आणीबाणी घोषित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आयुष मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅशचे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. डॅशमध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. तर ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल.